नमस्कार. नमो शेतकरी महासन्मान निधीचे इन्स्टॉलमेंट नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. याचे कारण काय आहेत? त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान डीबीटी ॲक्टिव्ह झाली होती, परंतु डीबीटी डिॲक्टिव्ह का झाली, अशी भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. प्रथमतः तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत नवे जे हप्ते वितरण होते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात झाले नाहीये. त्यामध्ये प्रशासकीय मंजुरी आणि डेटा व्हेरिफिकेशन सध्या चालूच आहे. म्हणजे आता सरकारने सांगितलं आहे की प्रशासकीय आणि व्हेरिफिकेशन डेटा हे सध्या ह्याच्यावरती प्रोसेस चालू असल्यामुळे ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. ह्यामुळे हे हप्ते वितरण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेलं नाही आहे. त्याचबरोबर अंतिम टप्प्यात हे काम आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे की जून महिना म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस येण्याची दाट शक्यता असून जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येण्याची शक्यता आहे. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी असो किंवा PM किसान योजनेचा निधी असो, हे दोन्ही निधी जे आहेत ते एका पाठोपाठ येतात. पहिल्यांदा तुम्हाला PM किसान योजनेच्या अंतर्गत हप्ते वितरण होते, पण PM किसान योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना KYC देखील करायला सांगितले आहे. ज्यांना इन्स्टॉलमेंट येत नाही म्हणजे ज्यांना हप्ते वितरण येत नाही आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत देखील असंच आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो हप्ते वितरण आहे ते आत्ता अंतिम टप्प्यात आलेला आहे. बघा, ह्या जून महिना चालू असता ह्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ते जास्त आहेत. तर बघा, नमो शेतकरी महासन्मानची ही महत्त्वपूर्ण आजची ताजी अपडेट आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत हे 9वे इन्स्टॉलमेंट जे आहे तुम्हाला ह्या जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येणार आहे. तर ज्यांचे KYC राहिले असेल त्यांनी देखील करून घ्या. ज्यांचे सविस्तर म्हणजे ज्यांचे रेग्युलर हप्ते वितरण होत होते किंवा मागील हप्त्यापासून बंद झालेत मार्च महिन्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ताच आला नाही अजून देखील, असं देखील काही शेतकऱ्यांचा असेल तर त्यांनी एकदा सेतू केंद्रात किंवा तिकडे व्हेरिफिकेशन करून किंवा खात्याचे स्टेटस चेक करून घेणे खूपच गरजेचे आहे. त्याचबरोबर PM किसानचा लाभ आल्याच्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा इन्स्टॉलमेंट येणार आहे. PM किसान योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्यांना वर्षात 4 महिने म्हणजे 4 महिन्याला तुम्हाला लाभ दिला जातो. एकूण तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी 6,000 रुपये म्हणजे दोन्ही योजनेचे मिळून तुम्हाला शेतकऱ्यांनो 12,000 रुपये दिले जातात. बघा शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ही जे आत्ता हप्ते वितरण होणार आहे ते ह्या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. लवकरात लवकर तुम्ही जर काही डॉक्युमेंटरी किंवा ज्यांचे हप्ते आले नाहीत त्यांनी सेतू केंद्रात किंवा आधार सेवा केंद्रात देखील जाऊन तुम्ही या अकाउंटचे स्टेटस चेक करणे गरजेचं आहे. बरोबर, तुम्हाला ऑनलाईन मोबाईलद्वारे देखील स्टेटस चेक करायचं असेल तर महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन तुम्ही जाऊन भेट द्या. ते OTP व्हेरिफिकेशन किंवा म्हणजे तुम्हाला सांगतो की नमो शेतकरी महासन्मान टाकलं की तुम्हाला महाडीबीटी पोर्टल भेटेल. त्या पोर्टलवरती जायचं आहे. तिकडे तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. बेनिफिशियरी स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे. केच कोड भरल्याच्यानंतर गेट डेटावरती तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अकाउंटचे तुमचे सर्व स्टेटस तिथे दिसून जाईल. बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे. स्टेटस कसा देखील चेक करायचा हे देखील मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. परंतु नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वे जे हप्ते वितरण आहे ते शेतकऱ्यांना जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाहीतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे. अशाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.